हे एव्हरीबडी. तर आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि अर्धा तास झाला मी भाजीपाला घेऊन आली आहे, दळण वगैरे घेऊन आली आहे. तुम्हाला दाखवते बॅक कॅमने. आणि इथे मी घेत आहे स्पृहाचा स्टडी. बघा, तिच्या स्कूलमध्ये एक्झाम चालू आहे. उद्या EVSचा पेपर आहे आणि तिचं स्टडी झाली आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला काय काय आणलं काय काय नाही. केळी आणलं, त्याच्यामध्ये दळण आहे, नागली आणि बाजरी अशी दोन दळण आहे त्याच्यामध्ये. आणि इथे भाजीपाला आहे बघा. पिशवी ना घाईघाईत, दरवाजात सगळे लाईट बंद होते, घरात अंधार पडलेला होता आणि मी खूप घाईघाईमध्ये दरवाजा उघडला आणि पटकन ही पिशवी ठेवली ना अंधारातच, त्याच्यामुळे ती पडली सोफ्यावरनं खाली. तर आता मी हा भाजीपाला सॉर्ट करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये ना. मी भाजीपाला म्हणजे आणायला गेलीच नसते एवढ्या लवकर, बट ना इश्यू इज वॉट की उद्या माझे पॅरेंट्स येत आहे, म्हणजे माझे मम्मी पप्पा येत आहे. त्यांना उद्याची बस आहे इथून नाशिकवरनं पहाटेची, त्याच्यामुळे ते मुक्कामी येत आहे 1 नाईट. आणि दुसरा म्हणजे उद्या दुपारी आले तर 13 तारखेला आय थिंक ते सकाळी सकाळी त्यांची बस निघणार आहे. तर मग ते येत आहे, तर मग मला नावं नको पाडायला की तू घरात भाजीपाला पियानं ठेवत असं. आणि ॲक्च्युली मी आता मला फ्रीजर धुवायचं आहे, त्याच्यामुळे जरा राहून गेले ते. एनिवेज, पण मग आता मग म्हटलं उगाच नावं नको पाडायला मला माझ्या मम्मीनी. माझी मम्मी माझ्या सासूपेक्षा डेंजर आहे आणि उगाच नको टोमणं मारायला मला, म्हणून मी आता भाजीपाला घेऊन आली. दळून आणले उगाच बोलले नको ऐकायला, त्याच्यामुळे आता भाजीपाला घेऊन आली आहे. आणि इकडे बघा ही कांद्याची पात पण आणली आहे, जी हातात होती ना. बॅग खूप छोटी होती, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी जास्त भाजीपाला घेईन. नेहमी माझ्यासोबत असंच होतं की मी 1-2 भाज्या घ्यायला जाते आणि पिशवीभरून भाजीपाला घेऊन येते. त्याच्यामुळे मग जरा माझी पिशवी जड झाली नेहमी आणि त्याच्यामध्ये सामान बसलं नाही म्हणून हातात आणावं लागलं. त्यात ना टोस्ट संपले होते स्पृहाचे, तर मग टोस्ट पण घेऊन आली. लाल मिरच्या घेऊन आली, त्यांची मला मिरची दळायची आहे, तर तेवढं घेऊन आली आहे. अजून नागली विकत घेतली मी 2 किलो, 60 रुपये किलोने नागली मिळाली मला. गव्हाचं पीठ होतं ॲक्च्युली, बट फक्त. आणि मम्मी पण घेऊन येणार आहे तिच्याकडचं, कारण की ते गावाला चालले तर मग त्यांचं पीठ खराब होऊन जाईल. तुम्हाला माहिती बाजरीचं पीठ कसं पटकन कडू होऊन जातं, तर ते घरी नसणार आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांचं पीठ खराब होऊन जाईल. तर मग मी मला म्हटली की आम्ही घेऊन येतो आमचं उरलेलं, कारण दादा खूप लांब राहतो, एवढं लांब पार्सल नाही करता येणार, मीच जवळ राहते. मग ते आले तर मला माझ्याकडे देऊन देतील, खराब नको व्हायला म्हणून मी वापरू शकते नाही का. तर मी आता भाजीपाला आणला आहे, मी भाजीपाला सगळा सॉर्ट करते. मग भेटूया. हाला मिळाला हा कोबी. ठीक आहे.
स्पृहा कोथिंबीर वली मग ठीक आहे ठीक आहे. कुछ नया सोच है. नया सोच कुछ यम्मी वाला. कुछ तो नया सोच. तू सोच. यम्मी वाला क्या सोचूं? तेरे को भजे पसंद नहीं है, तेरे को बहुत सारी चीजें पसंद नहीं है, जो सब बच्चों को पसंद आती है तेरे को ही पसंद नहीं आती. फिर क्या बनाऊं मैं तेरे लिए? वांग्याच्या भाजीचा नसा आणि चपाती. नहीं वो मेरे कांदे की पात दे दे. धुवून चूल ही फ्रीज मध्ये ठेव, जागा मिळते का बघ. कांदे की पात ठेव बरे फ्रीज मध्ये ठेव, जागा मिळेल जशी मिळेल तशी ठेव. चल हा भोपळा पण ठेव, त्याला जशी जागा मिळेल तशी. झाली ना दादा. शोध. याला पण ठेवतो ना. पडलं बिडलं मग. कांद्याची भाजी कट करून घेते. तिला कांद्याची भाजीच बनवून देणार आहे मी आज. हे गाईज ऍक्च्युली आय मीन अ व्हेरी मच ट्रबल. ऍक्च्युली काय झालंय आता सगळीकडे तुम्ही बातम्याच ऐकताय. वार होतोय सगळीकडे, युद्ध चालू आहे आणि माझ्याकडे गॅसचं कनेक्शन नाही आहे. आता तुम्ही समजू शकता माझ्याकडे 2 टाक्या आहे बट गॅसचं कनेक्शन नाही आहे. आणि आता असं झालंय की माझी एक टाकी कधी पण संपू शकते अँड कधी पण संपू शकते आणि दुसरी टाकी भरून मिळत नाही आहे. मी 2-3 दिवसापासून कंटिन्युअस सर्च करते मला कुठे टाकी मिळेल का. शिवाय माझ्या एका मैत्रिणीने मला थोडी हेल्प केली. तिने तिच्या याच्यावरनं कार्डवरून मग बुक केलं, पण बुक झालं आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मेसेज आला, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, की नाही मिळू शकत म्हणून. डायरेक्ट 4000 टाकीचे रेट. तर विच इज व्हेरी हायर अँड आय मीन व्हेरी मच ट्रबल नाव. तर मला नाही माहिती मी 4000 रुपये देऊन त्या टाकीने भरू शकत. आय एम नॉट दॅट मच रिच अँड बघू आता काय होतं काय नाही तर मला ना इंडक्शन घेऊन टाकावं लागेल गॅस संपल्यावर, कारण दुसरं ऑप्शन नाही. पाणी तापवायला गिझर आहे माझ्याकडे आंघोळीसाठी, तसं पण आता उन्हाळा आहे, कोणी पाणी तापवत नाही, थंड पाण्याने आंघोळ करतं, त्याच्यामुळे विच इज नॉट अ बिग डील. बट नाव इश्यू इज वॉट की बाकीच्या कुकिंगसाठी ते लागेल मला, तर टाकीच मिळत नाही. आय नो व्हाय आय एम शेअरिंग दिस इश्यू, पण नाही मिळत आहे. तर जाऊन मला पहिले इंडक्शन घेऊन यावं लागणार आहे, त्याच्याशिवाय माझं काही होणार नाही. होती माझ्याकडे आधी एक इंडक्शन, पण ती खराब झाली. तिच्यामध्ये ना खराब म्हणजे तिच्यावर काही ठेवलं का, स्टार्ट केली का तिच्या आतमध्ये असं फटकन आवाज येतो, जसं असं नाही का, तसा काहीतरी इश्यू होता. धुवून खाय का, तिच्यात काहीतरी इश्यू होता, धुवून घे. आणि मग ती आम्ही जिथे राहत होतो, आम्ही रेंटल जागा होती तिथेच टाकून दिली. त्या बाईला सांगून दिलं की असा असा इश्यू आहे, मी काही घेऊन जात नाही, तुम्ही घंटागाडी आली कचऱ्यावाला आला की त्याच्याकडे देऊन द्या म्हटलं. तर मग असं झालं, बराच कचरा मी तिकडेच टाकून आली होती, इकडे नव्या घरात आमच्या घेऊन नव्हती आलेली. नाव आय मीन व्हेरी मच ट्रबल नाव. टेन्शन खूप आहे मला, असं बऱ्याच वेळेला मला आज तर दुपारी झोप लागली आणि मी त्यात चिंतेत आहे एकदम. म्हणजे मला टेन्शन आलंय आता काय करू काय नाही, आणि कधीपर्यंत चालायचं अजून. असं आहे ना, युद्ध आपल्याकडे युद्ध नाही आहे, पण युद्धाचा परिणाम आपल्याकडे होतोय ऑब्व्हियसली. अशा ठिकाणी युद्ध होत आहे जिथून आपल्याकडे गॅसेस येतात, ऑइल येतो आपल्यापर्यंत. आता मी कांदा कापून घेते. हे बघा, कांद्याचे नाही असं कट करून आहे ना, हा जो लाल पोर्शन आहे ना एवढा खराब, पूर्ण नाही पण असा करून घेते. खाली काय एवढं खराब नाही, त्यांनी ऑलरेडी असं कट करूनच विकायला आणलेली होती, त्याच्यामुळे ती काय एवढी पिवळी नाही आहे. डायरेक्ट कट करून भाजी बनवू शकतो अशी सिच्युएशन आहे.
तर मी तीच खाणार आहे. तिखट लागते चांगली आहे ना. चला तर मग आता भाजी बनवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. टिल देन स्टे ट्यून. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. गाईज हिअर यू कॅन सी की माझं किचन धुवून झालं आहे, सगळं धुवून झालं आहे, चकाचक झालं आहे. आता हे उद्याच्या इडलीसाठी दळते मी. आता दळते आणि मग झोपते, त्याच्याशिवाय नाही झोपता येणार मला. आणि ना तवा रात्रीचा धुवायचा नाही म्हणून तो मी असा ठेवला आहे आणि तेलाची कढई त्याच्यावर तवा ठेवला. तवा रात्री धुत नाही असं मला माहिती आहे म्हणून मी काय धुत नाही. आणि तांदळाचा भात ज्याचा शिजवतो ना आपण ते पण धुत नाही. आता थोडं दूध आहे, स्पृहाला प्यायचं आहे. स्पृहा रोजच पिते दूध, त्याच्यामुळे आता मला तिला थोडंसं कोमट करून आणि मग द्यावं लागेल. तर हे बघा व्हॉट इज शी डुईंग हिअर. माय गॉड हाय. आता हा भाजीपाला पण नीट पडलेला आहे, हा मला ठेवायचा आहे, फ्रीजमध्ये ठेवायचा आहे हा. काही जाता झाली सकाळ आणि हे बघा इडलीचं पीठ रेडी आहे. आणि आता मी बनवत आहे इडली. इकडे भांडं ठेवलं आहे, सगळं किचन क्लीन आहे मस्त. आता भांडी टांगावं लागतील, पाणी पूर्ण सुकलं आहे त्यांचं. तर हे बघा आता इडलीचं पात्र ठेवलं आहे. जोपर्यंत माझं इथं फर्निचर होणार नाही ना खाली, तोपर्यंत ह्या अशा गोष्टींना अशा इथं एक राहिलंच, कारण ठेवायला जागा नाही. काय करता येणार आहे माणसाला. आता कुठे कुठे ॲडजस्ट करणार आहे हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्या बरण्यासुद्धा बंद डायरेक्ट खाली चालले जातील तर मग दिसणार नाही ना, हाईड होऊन जातील. त्याच्यामुळे एकदम कसं तरी वाटतं. एनिवेज सकाळ अशी सुरुवात नाही करायची आहे मला. तर आता बनवत आहे मी इडली. लावली आता मी इथे इडली, तर झाकण ठेवून देते. हे गाईस, तर मी करत आहे माझा नाश्ता सकाळचा, इडली यांचा. हे गाईस, तर माझे मम्मी पप्पा ना त्यामुळे ते माझ्याकडे मुक्कामी आले होते, दुपारीच आले होते. तर जसे ते आज पहाटे, म्हणजे तुम्ही बघू शकता शुक्रवारी पहाटे ते आता. हॅलो एव्हरीबडी. तर जस्ट सकाळी ना मी आज 4ला उठली आहे आणि मम्मी पप्पा ना 4ला उठल्यानंतर 5ला डॉट घरातून निघाले. त्यांना मी उबर करून बुक करून दिली होती आणि लोकेशनला ते गेले. ते जरा लॉंग प्रवासासाठी चालले, तर देवदर्शनासाठी चालले, त्यांना जरा उशीर होणार आहे. आणि रिसेंटली ना आता येतोय स्पृहाचा बड्डे पण येतोय नेक्स्ट वीक, आणि पण मग ते थांबू शकत नाही. त्यांना त्याचं थोडंसं वाईट वाटत होतं की आम्ही स्पृहाच्या बड्डेपर्यंत थांबत नाही आहे. ॲक्च्युली त्यांचे खूप प्लॅनिंग होते की बड्डेला येऊ वगैरे, पण त्यांना जो स्लॉट मिळाला ना तो हा मिळाला, ह्या पिरियडमधला मिळाला नेमका. आणि कधी बुकिंग खूप कधीची करत होते ते, आणि त्याच्यानंतर मग त्यांचं हे बुकिंग झालं. माझे ना हात दुखत आहे, मला काय माहिती काय झालं, असं फ्ल्यू टाईप झालं आहे. झोपणी झाली का आपण कसं होतं डोक्याला, माझ्या तसं होतं, मला एकदम कसं होतं डायरेक्ट. आणि असं डायरेक्ट तब्येत बिघडल्यासारखं वाटायला लागलं मला. नॉट ॲसिडिटी बट हँगओव्हर, लाईक झोप जेव्हा होत नाही आपली तर एकदम डेंजर. आणि आधी नाही व्हायचं बरं का, मी जेव्हा जॉब करायची ना तेव्हा तुम्हाला सांगते, मी रात्री 1-2ला झोपून पहाटे 4ला उठून सगळ्यांचं स्वयंपाक पाणी आवरून आणि 6 वाजता डॉट ऑफिसमध्ये मला पोचावं लागायचं, पंचिंग असायचं. तर मी एवढे कष्ट केले, पण तरी तेव्हा मला असं हँगओव्हर फील नाही झालं. बट मी आता घरी येते त्याच्यामुळे काय होतं माहिती का, म्हणजे ना सवयी मोडल्या आहे ना, मला आरामाची सवय झाली. आता मी दुपारी 1 तास तरी माझी झोप होते, रात्री माझी प्रॉपर झोप होते, सकाळी मला घाई नसते, टेन्शन नसतं. भरपूर माझा स्ट्रेस कमी झाला आहे जेव्हापासून मी घरी आली आहे, आणि मला त्याचा परिणाम खूप जाणवतो आहे माझ्या डे टू डे लाईफमध्ये. मग आता होतं काय की त्याची आपल्याला सवय राहिली नाही, अचानक असं करायला लावलं की मग ते होतं असं मला. तर मला तो त्रास होतो आहे आता. आणि मी ना स्पृहाला स्कूलला सोडून आली आहे आणि मी आता झोपणार आहे, मला बरं वाटत नाही आहे. आणि मी झोपेतून उठेल, स्पृहाला स्कूलमधून घेऊन येईल, तिला जेवू घालेल, परत झोपेल मी. आज तो झोपेचा माझा जो तुटला आहे की नाही ते मी आज पूर्ण करणार आहे. झोप मला खूप आवडायला लागली, आणि झोपेशिवाय या जगात काहीच नसतं चांगलं. कारण तुमची झोप व्यवस्थित तर तुमची हेल्थ व्यवस्थित. माझे हार्ट इथे पण दुखायला लागलं, असं इथे लेफ्ट साईडला ना हार्टमध्ये असं दुखायला लागलं आहे. मुक्का मार लागल्यावर कसं दुखतं तसं दुखायला लागलं आहे. जर झोप नाही झाली ना तर असं होतं आहे. मे बी इट इज अ ॲसिडिटी, बट ती मला फील नाही होते वाटतं, असं जळजळ टाईप नाही, पण मग ती मे बी हेवी अशी ॲसिडिटी असू शकते तसं वाटतं आहे मला, कारण छातीमध्ये दुखतं ॲसिडिटी झाल्यावर. तर मी कालचा ब्लॉग काही एंड नव्हता केलेला, तर हे गाईज, तर मी आता कालचा ब्लॉग एंड करते.
आणि पुन्हा भेटूया उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन डू वॉच, डू लाईक, डू शेअर माय व्हिडिओज अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. तर मला असं सपोर्ट करत राहा तुम्ही, असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल किंवा काही बघायचे नसेल, बोरिंग वाटत असेल काही गोष्टी, तर मला सांगा, मी ते व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. चला तर मग गाईज भेटूया उद्या पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.